पवार D24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। धुळे जिल्हा महानगरपालिकेचा आज जाहीर निषेध काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला। महानगरपालिकेमधील होणारा भ्रष्टाचार व विविध कामाचे खोटे बिल काढून जनतेची लूट होत आहे, या संदर्भात काँग्रेस पार्टीच्या वतीने आज जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी युवराज आबा यांनी प्रतिक्रिया दिली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या आदेशाने व प्रदेश काँग्रेसचे कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर जिल्हा काँग्रेस व धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर व एप्रिल महिन्यात धुळेकर नागरिकांना जो जुलमी घरपट्टीचा सामना होणार आहे, या जुलमी घरपट्टीच्या विरोधात व आजपर्यंत झालेल्या 5-6 वर्षात महानगरपालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या या महानगरपालिकेचा व या भाजप सरकारचा निषेध आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रांनो, आपण धुळे शहर जनता जर आता जागरूक झाली नाही तर त्यांना जुलमी कर प्रॉपर्टी टॅक्स हा इतका येणार आहे की त्यांनी आजच जागं झालं पाहिजे आणि महानगरपालिकेच्या विरोधात जो शासनाने जुलमी कर लावायचं ठरवलेलं आहे आणि एप्रिल महिन्यात त्याचे बिलं आपल्याला घरोघर येणार आहेत, या जुलमी घरपट्टीच्या विरोधात आम्ही सतत काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करणारच आहोत। पण नागरिकांनी सुद्धा यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे। नागरिक जर झोपून राहिले आणि घरी बसून राहिले आणि कोणीतरी आपल्यासाठी करेल आणि आपलं काम होईल, तसं होणार नाही। या गेंड्याच्या कातडीचं सरकारला जागं करण्यासाठी स्वतः ज्यांनी मतदान केलेलं आहे ह्या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला, त्या लोकांनी त्यांना जागं केलं पाहिजे, उठवलं पाहिजे। येड्याचं सोंग या सरकारने घेतलेलं आहे आणि हा जुलमी टॅक्सपासून ते मुक्त होतील। पुणे आणि नाशिकमध्ये यावेळी सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते धुळे जिल्ह्यातील उपस्थित होते। कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार D24 स्पीड न्यूज चॅनल। जय हिंद, जय महाराष्ट्र।